से गुड मॉर्निंग. इकडे इकडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अय्या गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आम्ही सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला. आतिराला जातोय आम्ही स्कूलमध्ये सोडायला. से हाय ना बाबू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही कसे आहात? वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. वेलकम बॅक युट्यूब चॅनल. तू माहिती आहे परवाच्या ब्लॉग मध्ये मी तुझ्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना दाखवत होती, तुझ्या फॅमिलीला दाखवत होती आतिरा कशी बोलते. बॅक युट्यूब चॅनल. आज मी स्कूलला चालले. आता मी स्कूलला चालली आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. मम्मा पुढचा ब्लॉग घेणार आहे. मी स्कूल मध्ये जाते. त्यांना सांग बघत राहा आणि बाय बाय. स्माइली अँड बाय बाय. बाय बाय. स्माइली अँड बाय बाय. स्माइली अँड बाय बाय यू. आणि ते असं झालं तू. चल मम्मा किती फास्ट जातीये तुझी स्कूल बस. हा बेटा तू जाणार अशा बस मधून स्कूल मध्ये? नाही का ग? आमची मुलगी बाईक वरती बसायला पण घाबरते. बाईक वरती बसणार मम्मा सोबत? ती बस स्कूल बस आता लावणार आहे तुला. आम्ही दोघं पण सोडायला नाही येणार. स्कूल बस मधून जायचं. चालेल तुला? नाही ती बघ गेली पण. मग ती किती फास्ट जाते. डाडू स्लो चालवतो ना, मग तू स्कूल बस मधून पटापट जाशील. छे ती स्कूल बस पोहोचली बघ. डाडू अजून इथेच आहे बघ. म्हणून स्कूल बस लावते. मग तू पटकन जाशील स्कूल मध्ये. चालेल का? नाही मम्मा आणि डॅडू हवे तिला. दोघं पण सोडायला हवेत. आम्ही दोघं पण येतो सावकाश जरा. तिला दोघं पण सोडायला लागतात. मम्मा पण आणि डॅडू पण. लंबाड आमची. आपण जिंकलो. चल बाय कर त्यांना. बाय कर सावकाश. आणि आम्ही छत्रीने आणले आणि अतिरेचं रेनकोट पण नाही. सो ती घाईघाईने जाते, भिजायला होईल म्हणून. काय झालं बेटा? हा येते. चल चलो बाय बेटा. टिफिन बॅग. से गुड मॉर्निंग टीचर अँड बाय. तुम्हाला ना मी उद्यापासून नेणार नाही. असं बघायचं नसतं क्लासमध्ये बसल्यानंतर. अतिराचे बाबा काय करतात, क्लासमध्ये अतिरा बसली ना की बाहेरून बघत असतात. पण तिचं सगळं लक्ष बाहेर असतं. आणि हे सगळं चांगलं नाहीये. असं नाहीये, म्हणजे अलाउडच नाहीये पेरेंट्सनी असं क्लासरूमच्या बाहेर थांबणं वगैरे. बट तिचे बाबांना काही सांगून कळणार नाही. मी जाते तेव्हा तिला सोडते आणि बाहेर निघते. पण बाबा तिथे 5 मिनिटं घालवतात आणि मग बाहेर येतात. तर आम्ही सोडला अतिराला स्कूलमध्ये आणि आता जातोय चालायला. कारण पाऊस वगैरे नाही आहे. तुम्ही बघू शकता तेवढा वेळ आमचं चालू होईल. आणि 9 वाजलेत. अर्धा तास आपलं दापोलीचं गार्डन ओपन असतं, माझं दापोली म्हणून. तर आम्ही जातोय आता दोघं पण चालायला. अतिराचे बाबा कंटाळतात चालायला, पण मी जबरदस्ती नेते कारण चालायला तर रोज सकाळी. तर चलो आपण डायरेक्ट जाऊयात आता गार्डनमध्ये. तर आम्ही आलोय गार्डनला. हे बघा माझं दापोली. तर पटापट आता चालून घेतो आम्ही. कारण थोडासा पाऊस पडतोय. ऊन पण येते मध्ये, थोडासा पाऊस पण पडतोय. आणि मग सगळं इथे ओलं झालं की मग पाय वगैरे सरकतो. त्यामुळे आम्ही पटकन चालून घेतो. साहेब कुठे गेले? हां तिथे आहेत, ते पण येत आहेत. आणि आम्ही ना सोबत चालत नाही. सोबत चालायला गेलं की मग आमच्या गप्पा चालू होतात आणि स्पीड थोडंसं कमी होतं. त्यामुळे ते थोडंसं मागे किंवा मी थोडंसं पुढे असते त्यांच्या. आणि मग पटापट चालून घेते. मला थोडंसं मेडिटेशन पण करायचं आहे, 5-10 मिनटं. त्यामुळे मी 10 मिनटंच चालते आणि 10 मिनटं मेडिटेशनसाठी देते. सो चालते मी पटकन आणि भेटूयात थोड्या वेळात. चलो बाय बाय. तर आता बघा ऊन पण आलं आहे आणि माझं बऱ्यापैकी चालून झालं. 15 मिनटं चालून झाले आणि मी आता मेडिटेशन करते. आणि मी मेडिटेशन ना त्या बेंचवर बसून करते. बट तिथे थोडंसं पाऊस पडल्यामुळे ना ओलं झालं आहे सगळं. तर मी इथे आले आता मेडिटेशनसाठी. आणि मला असं वाटतं की मेडिटेशन किंवा मॅनिफेस्टेशन आपण घरी करण्यापेक्षा ना ओपन स्पेसमध्ये केलं ना तर ते लवकर पूर्ण होतात. म्हणजे मॅनिफेस्टेशनचं सांगते. आणि मेडिटेशन पण मी आत्ताच करायला लागले. एक 5 ते 10 मिनटं देते. तेवढं थोडंसं प्रॅक्टिस होण्यासाठी. नंतर मग 15-15 मिनटांचं मी करणार आहे. सो करून घेते आणि
साहेब चालताय, जीवावर चालताय, स्वतःसाठी चालताय, माझ्यासाठी नाही. मी त्यांना तर आज यायचंच नव्हतं, पण मी जबरदस्ती घेऊन आले. एक दिवस ब्रेक झाला ना तरी मला असं वाटतं की मी काय केलं नाही आहे असं होतं. त्यामुळे माझं झालं चालून, घाम वगैरे पण आला आहे, मध्येच ऊन पण येतं आहे, तुम्ही बघू शकता. तर मी पटकन आता मेडिटेशन करून घेते आणि नंतरची 5 मिनटं माझे मॅनिफेस्टेशनसाठी असतात. ते मी ओपन स्पेसमध्ये करते, कारण मला असं वाटतं की घरच्यापेक्षा आपण बाहेर जेवढं ओपन स्पेसमध्ये करतो ना मॅनिफेस्टेशन, ते लवकर पूर्ण होतं असं मला तरी, माझ्या तरी अनुभवानुसार मी सांगते तुम्हाला. झालं, मी 10 मिनटं केलं मेडिटेशन आणि माझं काही मॅनिफेस्टेशन आहे ते. सो खरंच पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही ट्राय करा आजपासून 5-5 मिनटं, 10-10 मिनटं सुरुवातीला द्या. नंतर तुम्ही तुमचा अर्धा तास किंवा 15 मिनटं जे काही तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं मेडिटेशनसाठी घालवा. साहेब आमचे आलेच चालू. झालं ना पूर्ण? 2 मिनटं बसा इथे. एक्सरसाइजसाठी गेलेलात की? ओके, चला निघूया. ऊन पण आलंय बऱ्यापैकी, हे बघतायत मी, ऊन पण आलंय आणि आमचा नाश्ता वगैरे सगळंच राहिलंय. चला साहेब, चला, बंद पण होईल आणि ऊन पण आलंय, आम्हाला नाश्ता पण करायचा आहे आणि जातो आता आम्ही घरी. सो आलोय घरी आम्ही आणि इथे छान शिरा केलाय, कारण सॅटर्डे होता, आतिराला शिरा न्यायचा होता, तर शिरा केलाय. साहेब अजून आले नाही आहेत. टायमिंग बघू शकता, 10ला 10 मिनटं बाकी आहे. 9:30 वाजता आम्ही निघालो होतो. आणि ब्लॅक टी. तर बऱ्यापैकी माझी कामं सगळी झालेली आहेत. चपाती राहिले आहे फक्त, ती आतिराला आणल्यानंतर करेन आणि जातो तर आतिराला आणायला. त्याच्या आधी भाजी वगैरे पण घ्यायची आहे. स्कूल सुटल्यानंतर मग ती फिरत बसते आणि मग ती स्वतःहून कंटाळा येते, त्यामुळे जरा लवकर जाऊन आम्ही भाजी वगैरे घेतो आहे आणि घेऊन येतो आतिराला. चल जाऊया. तिला क्रेयॉन आणा आणि ते छोटे स्केच पेन भेटतात ना कलरचे, छोटे साईजचे, हां छोटे, हां ते आणा आणि क्रेयॉन आणा. तिला कलरिंग खूप आवडतं करायला आणि सध्या तरी मी जास्त तिच्याकडून अभ्यास करून घेत नाही. बऱ्यापैकी तिच्या सगळ्या पोयम झाले आहेत. ABCD येते तिला, कलर्स नेम येतात, ॲनिमल्स नेम येतात, बरंच सारं म्हणजे जे ती नर्सरीमध्ये करायला हवं ते सगळं तिचं झालेलं आहे आत्ता 1-2 महिन्यामध्ये. त्यामुळे जास्त प्रेशर देत नाही मी तिला अभ्यासचा. तर म्हटलं थोडंसं बसण्यासाठी 1-2 तास बसण्यासाठी ती कलर करेल 1 तास, त्याच्यानंतर मग ओरल घेईन तिची काय असेल ते ABCD किंवा पोयम वगैरे सगळ्या. तर त्याच्यासाठी साहेबांना म्हटलं की कलर घेऊन, काल ते बुक घेऊन आले आणि कलर घेऊन आले नव्हते. तिचे बरेचसे कलर होते पण ते सगळे मिक्स सगळे झाले, तिला ते काही कळतच नाही. आणि ते क्रेयॉनचे ते तुकडे झाले की मग ते 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 तिला आवडत नाही, म्हणजे मोठे हवे असतात तिला, असे तुकडे बिकडे झालेले नाही. साहेबांना म्हटलं घेऊन या. आणि ती स्कूलमधून आल्यानंतर मग काय आणलं मला, काय आणलं असं विचारत बसते, तर हेच दाखवेन. खाऊचं विचारत बसते पण तिला स्टडीचं देईन. मग आता केस मी वरतीच बांधेल, आता केस मी वरतीच बांधेल कारण सॅटर्डे आहे आणि छान असं ऑइल करून घेतलं केसांना. आणि इथे पण पिंपल आली, बऱ्यापैकी आली आहे. डॅन्ड्रफ झाला की माझ्या चेहऱ्यावरती पिंपल येतात, तिथे पण आली. सो उद्या वॉश करेन व्यवस्थित. स्पा करायचं होतं मला पण वेळच भेटत नाही आहे मला जाण्यासाठी, कारण आतिराला क्लास लावले संध्याकाळचे कथकचे, त्यामुळे तिकडे पण तिला सोडायचं असतं. त्याच्यानंतर मग नाहीच मॅनेज होतं आणि दुपारी ती स्कूलमधून गेल्यानंतर झोपते वगैरे, आणि झोपते तर बाजूला मम्माच हवी असते आणि मी उठून कुठे गेली 5 मिनटासाठी तरी ती जागी होते. त्यामुळे मला जाता नाही. संडेला उद्या बघेन, वेळ भेटला तर जाईन, नाही तर मग घरीच वॉश करून मग घेऊन, कारण एवढे मोठे केस नाही जमत मॅनेज करायला. आणि मला आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तर मला वॉश करावंच लागतं. 2दा नाहीच करत मी, कारण मग लगेच डॅन्ड्रफ होतो आणि मग असे पिंपल्स येतात डॅन्ड्रफ असे चेहऱ्यावर. इथे तुम्ही बघू शकता बरेच झाले डॅन्ड्रफ आणि हे केस पण थोडेसे पिकलेले आहेत, त्यामुळे असं सगळं झालं आहे. सो बघेन उद्या स्पाचं जमलं तर जाईन, नाही तर मग घरीच वॉश करेन. साहेब आले त्यांचे.
आज काय खरं नाही लेकीचं, लेक खुशच होणार आहे. ओके, काय खरं नाही लेक तुमची खुश होणार आहे. हे मी छोटे सांगितले पण साहेबांनी मोठे आणले. ठीक आहे, 30 रुपीज. हे महाग असणार. ते क्रेयॉन किती कशी यूज करते माहिती नाही. ठीक आहे, 40 रुपये. इथे मला मिसिंग वाटतोय, जरा चेक करून बघते. आतमध्येच पडला असेल, पॅकिंग आहे आतमध्ये, तिकडे तिकडे गेला असेल. एका हाताने काय करायचं मला काही कळतच नाही. कॅमेरा पकडायचं, बाकीचं मला तर जमतच नाही. येस, आहे सगळं बरोबर. तर मला इथे एक मिसिंग वाटला, खालीवर झाला असेल. चलो, आतिरा तर खुशच होणार आहे हे बघून. तिचे बाकीचे पण आहेत पण ते एकदम जुने पुराणे झालेत. बड्डेला वगैरे गिफ्ट वगैरे दिलेले, तर ते मी काय तेव्हा घेतलं नव्हतं, कारण ती काय करणारच नाही, तर उगाचच घेऊन काय उपयोग आहे. आता ती सगळं करते, त्यामुळे मी अभ्यासाचं बऱ्यापैकी गोष्टी घेते तिच्या, एक एक हळूहळू. तर खुश होणार आहे. भाजी सगळी मी भाजी घेतलेली ना, साहेबांना आवडत नाही. मी ही अशीच का घेतलीस, मग ती खराब झालेली, ते मला सांगत बसतात. त्यामुळे मी म्हणते एवढं बडबड करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच जा, भाजी घेऊन या. आणि आता भाजी घेऊन आली आहे. झालेत आता 11:15 झालेत आणि आम्ही निघतो आता स्कूलमध्ये जायला. पाऊस पण आहे बरं. मी टेरेसवरती कपडे टाकले, नाही येणार. चला आता जातोय आम्ही स्कूलमध्ये, कारण पाऊस भरपूर तुम्ही बघू शकता. पूर्ण काळे झाले आणि तिकडे स्कूल आहे तिकडेच झालेत. नागपूरमध्ये काय वाटत नाही आम्हाला. सो पटकन जाऊन आम्ही तिला घेऊन येतो अतिराला. आज अतिराचे बाबा पण येतात अतिराला न्यायला. चलो, दोघं पण जातोय आम्ही न्यायला, नाहीतर मग मी जाऊन घेऊन यायची. आता आज बाबांना पण यायचं आहे तिच्या. चलो जाऊयात, आपण घेऊन येऊयात अतिराला. गेट बंद असतो, आता स्कूल सुटणार म्हणून थोडासा ओपन केला, नाहीतर हा पण गेट बंद असतो, इथला पण गेट बंद असतो. स्कूल सुटणार म्हणून ओपन केला. ही बघा मुलगी, चालायचं तर उचलून, सगळे चालतायत की. हा, हे काय नवीन, बाकीची मुलं बघ कशी चालतायत, तू पण चालायचं. चला, काहीतरी गिफ्ट आहे तुला, काहीतरी आहे सरप्राईज. गाडीमध्ये आहे, तुला शोधावं लागेल. गाडीमध्ये मी कुठेतरी लपवून ठेवलंय, तुला शोधायचंय ते. ठीक आहे, चलो. नो, चॉकलेट नाही, मी ठेवून दिलंय गाडीमध्ये, कुठेतरी ठेवून दिलंय, तुला शोधायचंय. तुझ्यासाठी चॅलेंज आहे, मी कुठेतरी गिफ्ट लपवून ठेवलेलं आहे, तुला ते शोधायचंय. शोधणार ना? सापडलं का? शोध शोध, कुठेतरी मम्माने ठेवून दिलंय, चुपचुप लपवलंय, तुला शोधायचंय. टिफिन फिनिश झालाय का पण? टिफिनला शिराच दिला होता, त्यामुळे फिनिश झालेला आहे. सॅटर्डे होता ना. शोध तुझं गिफ्ट, मम्माने ठेवलंय कुठेतरी, तुला शोधायचंय. कुठेतरी शोध ना, मोठं गिफ्ट आहे, छोटस नाहीये. तू सांग, मी तिथे चेक करते, तू सांग कुठे चेक करू, तू सांग. ह्याच्यात चेक करू, ह्याच्यात चेक करू, पक्का? कलर से थँक्यू. हे डॅडू कडून आणि हे मम्मा कडून. आवडला? एक डॅडू कडून, एक मम्मा कडून. कुठलं आवडलं तुला बेटा?
मला हे आणि दारू काढून. मम्माकडचा नाही आवडला. मम्मा आणि दारू. अच्छा चलो फिर जाएंगे घर पे. पडून चलो दे मी काढतो. चला. वाटलेला पाऊस येईल पण खूप सारं ऊन पडले. हे बघा दोन आमचं. डोनट चॉकलेट. मम्माला एकदा नाही एखादं. डोनट चॉकलेट बघ दे. अरे हा डोनट सारखंच आहे. चलो चला चला चलो चलो. गरम झालं म्हणा. गरम झाला. मम्माला पण गरम झाला. डॅडूने एसी लावलाय. त्या एसीची हवाच येत नाहीये. फास्ट करा थोडीशी. ओके आता इथे हवा. अरे आली. केस हलताय तिची. बाप रे एवढी हवा. अरे बापरे. अरे बापरे ही मुलगी बघा हवा कशी घेते एसीची. चलो जाऊयात ना आता. चला आम्ही इकडून बाईक साईडनी जातोय पण इथला रस्ता पण खूप बेकार आहे. तुम्हाला दाखवते. मी एकटी आले तर मग मी इकडूनच जाते. तिकडून तर गाडी लागते. इथून मग मी जाते पण रस्ता खूप डेंजर आहे इथला. इथे खड्डे खड्डे सगळे आणि गाडी लागते मग. चलो जरा सांग ना तुमच्या टीचर लोकांना रस्ता करायला इकडे. मग मला गाडी जमत नाही इकडून आणायला. सांग टीचरना जरा. सांगशील ना. अम्मा, आज काहीतरी दिलं. काय दिलंय बघू. आणि काय शिकवलं आज टीचरने तुला. पेपर दिला का. एक्झाम पेपर झाला. असाइनमेंट दिली होती टीचरने. दाखव मग मला. चेक करते हा ती आपली. तिला असाइनमेंट दिलेली आहे. सावकाश बघू मग मला दाखव. हे बघ. अरे वा काय केलंयस तू हे. हे बघ आमच्या अतिराची असाइनमेंट. काय केलंयस हे तू. अतिराची असाइनमेंट. अम्मा, हे काय आहे. अरे वा कोण आहे बघू मला. हे बघ. हे वा या डॅडू आणि ही मम्मा. दारू बॉय आणि ही मम्मा. एक मम्मा आणि एक डॅडू. अम्मा तो टिकली लावलेली आहे. या आणि पोनी घातले मम्माने. किती सुंदर. पकड आता. आणि हे काय कुठला शेप आहे या सोनू. रेक्टँगल. व्हेरी गुड. रेक्टँगल. ठेवून दे. दादाला घरी गेल्यावर दाखव. इथे काढ्या येतात ना. मस्त ग. हुशार झालंय माझं बाळ. मग मला भोपो चावला. कधी तू स्कूल मध्ये गेलीस जम्प केला अशा भोपाने. दुखतंय मला. कधी जाऊ. डॉक्टरकडे जाऊया इंजेक्शन. डॉक्टर काकांकडे जाऊया. जोरात अशा भोपन. काय चाललंय ते. बच्ची. हे बघा आमचं बाळ. आल्या आल्या ड्रॉइंग. फ्रेश पण झाला आणि आल्या आल्या पहिला ड्रॉइंग. तुला आवडतं ड्रॉइंग करायला बेटा. आणि बुक बघू. हे तिच्या बाबाने काल बुक घेऊन आलेला. हे बघा ड्रॉइंगचा खर्च बघा. हे 120 रुपीजला ही बुक आहे. कलर 40 रुपीजला. ते कलर 30 रुपीजला. आणि आता ड्रॉइंग बघा आमच्या बाळाची कशी होणार. हां झालं झालं. हे काय. असू दे. उचल चल. उचल सगळं. ड्रॉइंग करत बसा. मी चपाती करून घेते. ओके हां मी आणते. जेवण झालंय आणि माझं बाळ अजून अभ्यास करते. चला जेवूयात ना. नाही अभ्यास अजून. चल चल जेवून घे चल. नाही तेच बरं. हां इथेच बरवते. ये चल. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता झोपायची तयारी आहे बघा. विंडो वगैरे बंद करून आता आम्ही दोघी पण झोपणार. वाजले 1:45 झालेत. आणि मॅडमला आता खेळ आठवते. ओय झोप चल. बाय कर. बाय कर इथे. बाय. नाही म्हणते. सो आम्ही झोपतोय आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. असेच ब्लॉग आपले बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. चलो बाय बाय.